वुड्स रिएक्शन, रिएक्शन्स आहेत वुड्स रिएक्शन्स. हे 1 नंबरची रिएक्शन आहे. 2 नंबरची रिएक्शन बघायची आपल्याला, वुड्स फिटिंग रिएक्शन. आणि 3 नंबरची रिएक्शन बघायची आपल्याला, फिटिंग रिएक्शन. हे 3 रिएक्शन्स बघायचे आहेत आणि तिघामध्ये फक्त थोडेसे चेंजेस आहेत मुलांनो. फक्त बघा, वेगळी टेक्निक न सांगतो रे मुलांनो, सो ॲज टू तुमच्या डोक्यामध्ये एकदम फिट बसतील. किती रिएक्शन्स बघणार आहोत आपण? By discussing the 3 reactions, Woods fitting reactions and fitting reactions. मुलांनो, जी ट्रिक सांगू काय रिएक्शनची? पहिल्यांदा सुरू रिएक्शन सांगतो, नंतर शेवटी ट्रिक सांगतो. पुढच्या स्लाइड वरती रिएक्शन्स घेतो. ऑलरेडी मी 11 मध्ये वुड्स रिएक्शन घेतली होती, पण वुड्स फिटिंग आणि फिटिंग रिएक्शन हे रिएक्शन्स राहिलेले आहेत. तर पहिली रिएक्शन कोणती आहे मुलांनो? वुड्स रिएक्शन. वुड्स रिएक्शन्स. वुड्स रिएक्शन्स मध्ये CH3Br reacted with 2 molecules of sodium. अजून एक Br आहे, Br CH3. कंपाऊंड काय बनेल रे मुलांनो? बघा बरं, बॉक्स डायग्राम बनवू काय एक? म्हणजेच मी ह्याला असं 2 वेळेस लिहिण्याऐवजी असं पण लिहू शकतो ना, 2 molecules of CH3Br प्लस 2 molecules of Na असं पण लिहू शकतो ना मी. बोथ वे मी लिहू शकतो. तर ह्यामध्ये बॉक्स बघा बरं मुलांनो, बॉक्स करतो मी इथे. बघा बॉक्स बघा, बॉक्स बघा मुलांनो. क्लिअर? यस 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 प्रांजल, बराबर बराबर बराबर. तो प्रोडक्ट क्या आहे का भाई? या बॉक्स मध्ये कोण कोण आहे रे मुलांनो? 2 Na आहेत आणि 2 Br आहेत, बरोबर ना? तर मी इथं प्रोडक्ट मध्ये लिहू शकतो का 2 NaBr? 2 NaBr लिहू शकतो. आणि ह्या ब्रॅकेटच्या बाहेर काय रे मुलांनो? ब्रॅकेटच्या बाहेर आहे CH3. ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे? CH3. दॅट इज नेम इज इथेन. याचं नाव काय असेल? इथेन असेल. इथेन. क्लिअर आहे? दॅट इज कॉल्ड ॲज वुड्स रिएक्शन. दॅट इज कॉल्ड ॲज वुड्स रिएक्शन. ह्या आरोवरती काय असतं मुलांनो? ड्राय इथर असतं. ड्राय इथर ऍक्च्युली काय असतं? ते पाण्यासारखंच असतं. ते सॉल्व्हंट म्हणून यूज करतात. ड्राय इथर यूज ॲज अ सॉल्व्हंट. अवघड नाहीये काही पण. ड्राय इथर फक्त आरोवरती लिहायचं, ड्राय इथर. कारण पाण्याचा आणि सोडियमचं जमत नाही, स्फोट होतो ना पाण्याचा आणि सोडियमचा. क्लिअर का? एस नो? ही झाली वुड्स रिएक्शन. 11th मध्ये होती. कमेंट बॉक्स मध्ये टाका समजली असेल तर. कमेंट बॉक्स मध्ये टाका. 11वी मध्ये शिकलेला आहोत, जे नवीन मुलं आलेत. यस 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 यस. ग्रेट 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 ग्रेट. 1 नंबर. वा. ओके. आता मुलांनो, फिटिंग म्हणल्यानंतर बघा बरं, फिटिंग म्हणलं का मुलांनो, एकच सांगतो बघा. आता फिटिंग बद्दल डिस्कस जर करायचं म्हणलं तर एक्झॅक्टली फिटिंग काय असतं सांगतो मी तुम्हाला. एक्झॅक्टली फिटिंग काय असतं ते सांगतो. फिटिंग म्हणल्यानंतर फक्त काय करायचं? फिटिंग म्हणजे रिएक्शन बघा, पुढच्या स्लाइड वरती लिहितो मी. 2 नंबरची रिएक्शन आहे. आय एम टेकिंग अ ब्लॅक पेन. वुड्स फिटिंग रिएक्शन. कोणती रिएक्शन? वुड्स फिटिंग रिएक्शन. वुड्स फिटिंग रिएक्शन. वुड्स फिटिंग रिएक्शन बघायचं मुलांना आपण. काय बघायचं आपण? वुड्स फिटिंग रिएक्शन बघायचं आपल्याला. क्लिअर? वुड्स फिटिंग रिएक्शन्स मध्ये काय बघायचं रे मुलांना? CH3Br प्लस 2 molecules of sodium प्लस Br. इथं CH3 च्या ठिकाणी, इथं जे CH3 आहे ना मुलांनो, ह्या CH3 च्या ठिकाणी काय घ्यायचं आपल्याला? ह्या CH3 च्या ठिकाणी काय घ्यायचंय?
बेन्झीन घ्यायचं. त्या CH3 च्या ठिकाणी काय घ्यायचं? बेन्झीन घ्यायचं. म्हणजे मला इथं काय करता येईल? इथं बेन्झीन घ्यायचं मुलांना. क्लिअर? एका CH3 च्या ठिकाणी मला काय घ्यायचं? वुड्स मध्ये एक CH3 च्या ठिकाणी मला बेन्झीन घ्यायचं. हा कंपाऊंड झाला ब्रोमोबेन्झीन झाला. हा काय झाला? ब्रोमोबेन्झीन. आणि इथे एक ब्रॅकेट बनवूयात रे मुलांना. विल मेक आउट द ब्रॅकेट. ब्रॅकेट बनवल्यानंतर हा झाला बॉक्स. ब्रॅकेटच्या मध्ये कोण आहे रे मुलांना? इथं ड्रायथर. ड्रायथर. ब्रॅकेटच्या ब्रॅकेट मध्ये कोण आहे? हा 2 Na, हा Br, हा Br. बाय प्रोडक्ट काय असेल? 2NaBr. ओके. आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय असेल? इथे एक CH3 आहे. अंडरलाईन आय एम टेकिंग विथ डिफरंट कलर पेन. यस यस यस. दिस CH3 अँड बेन्झीन. बेन्झीन वरती जर CH3 असेल तर त्याला काय म्हणतात मुलांना? बेन्झीन वरती जर CH3 असेल तर त्याला काय म्हणतात? टोल्युईन म्हणतात. व्हेरी गुड प्रांजल. This is a formation of toluene. That reaction is called as Woods fitting reaction. That reaction is called as Woods fitting reaction. हा बेन्झीन आणि हा CH3. हा बेन्झीन आणि हा CH3. अवघड आहे का? टोलुईन. टोलुईन क्लास मध्ये घेतलं होतं. टोलुईन. टोलुईन म्हणतात त्याला. बेन्झीन वरती CH3 असतो त्याला टोलुईन म्हणतात. काही अवघड आहे का वुड्स फिटिंग रिएक्शन मध्ये? काहीच अवघड नाहीये. आज आपलं लेक्चर कमी वेळ आहे. इज देयर एनी डिफिकल्टी इन द वुड्स फिटिंग रिएक्शन गाइस? देयर इज नो डिफिकल्टी गाइस. एकदम साध्या आणि सिंपल भाषेमध्ये मी सांगितलं. आता म्हणजेच काय? फिटिंग म्हणल्यानंतर काही काय तरी मुलांनो इकडे बघा. फिटिंग म्हणल्यानंतर एक्झॅक्टली येतात काय गोष्टी? बेन्झीन रिंग येतो रे मुलांनो. काय येतं? बेन्झीन रिंग येतो. करेक्ट. आता फक्त फिटिंग म्हणल्यानंतर काय येईल बघा बरोबर मुलांनो. विल मूव्ह टू थर्ड स्लाइड गाइस. वी टू मूव्ह टू द ओनली फिटिंग रिएक्शन. ओनली फिटिंग रिएक्शन म्हणजेच काय असेल? फिटिंग रिएक्शन मध्ये वुड्स फिटिंग म्हणल्यानंतर म्हणजे ह्या CH3 च्या ठिकाणी पण काय असेल रे मुलांनो? आता बेन्झीन असेल. ह्या CH3 च्या ठिकाणी पण बेन्झीन असेल. हा पण बेन्झीन असेल. इकडे पण बेन्झीन आहे. म्हणजे रिएक्शन कशी असेल बघा बरं. फिटिंग रिएक्शन. फिटिंग रिएक्शन आय एम टेकिंग अनदर कलर पेन. ओके. हा फिटिंग कशी असेल बघा मुलांनो. क्लिअर? क्लिअर होते का? क्लिअर होते हे? क्लिअर होते का? आणि कंपाऊंडचं नाव काय असेल रे मुलांनो? व्हॉट विल बी द नेम ऑफ दिस फेलो? कोणीही नॅफ्थॅलिन बोलायचं नाही. चुकीचं सांगू नका. कोणीही नॅफ्थॅलिन बनायचं नाही. नाहीतर ना आन्सर देत वेळेस नॅफ्थॅलिन. मला माहित आहे तुम्ही चुकीचं पण आन्सर काय देऊ शकता. मला माहित आहे चुकीचं पण आन्सर काय देऊ शकता. व्हॉट इज अ नेम? 2 बेन्झीन रिंगला एका बॉन्डनी. करेक्ट. 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 डायफिनाइल. याचं नाव असेल मुलांनो. द नेम ऑफ द फेलो इज डायफिनाइल. एक बेन्झीनला म्हणतात फिनाइल. दुसऱ्या बेन्झीनला म्हणतात फिनाइल. डायफिनाइल. डायफिनाइल. चोले आय मध्ये टाका. आयडी करू नका. आयडी फिनाइल करू नका. डायफिनाइल. DI फिनाइल. दॅट इज कॉल्ड ॲज फिटिंग रिएक्शन. ब्रँडेड रिएक्शन झालेली आहे. काही अवघड आहे का? ह्या रिएक्शन मध्ये
काही अवघड आहे का? येस नो? काही बघा, म्हणजे आपण 3 रिएक्शन्स बघितले रे मुलांनो. 3 रिएक्शन बघा बरं, किती छान रिएक्शन्स लिहिले बघा आपण. वुड्स रिएक्शन मध्ये आपण याचं टॅली आउट करूयात का मुलांनो? शॉर्टकट करूयात का याचं? शॉर्टकट असं करूयात का? शॉर्टकट असं करूयात. शॉर्टकट असं करता येईल का याला? वुड्स रिएक्शन मध्ये काय असतं रे मुलांनो? CH3Br plus 2 molecules of Na plus BrCH3 formation of ethane plus 2 molecules of NaBr. करेक्ट? वुड्स फिटिंग मध्ये काय असतं रे मुलांनो? सॉरी, इथे CH3Br. त्याला टोल्युइन पण म्हणतात असं पण. रिव्हिजन घेतोय पुन्हा. म्हणजेच काय झालं, ह्या CH3 च्या ठिकाणी आपण बेन्झीन घेतलं, आता पुन्हा ह्या CH3 च्या ठिकाणी बेन्झीन घ्यायचं. ते म्हणजे फिटिंग रिएक्शन. ओके, ते म्हणजे फिटिंग रिएक्शन, काहीही अवघड नाही. हे तिन्ही पण रिएक्शन्स एका स्लाइड वरती लिहिले. अवघड आहेत का? अवघड आहे का? यस नो? नाही, काही अवघड नाहीये. यस. आता एक लास्ट रिएक्शन, हॅलो अल्किनची लास्ट रिएक्शन ऑफ दिस टॉपिक.